नमस्ते. भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 45 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मागच्या 44व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योगच्या 3ऱ्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं. आता या 45व्या भागामध्ये आपल्याला त्याच अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी एकदा परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. आपण वाचत आहोत गीता प्रेस गोरखपूरचे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी टीकेचा मराठी अनुवाद हे पुस्तक आपण वाचत आहोत आणि त्या पुस्तकाच्या 382 क्रमांकाच्या पानावरती आहोत. 4था श्लोक आपल्याला वाचायचा आहे आणि पुस्तकात 4था आणि 5वा श्लोक एकत्र दिलेला आपल्याला दिसतो, कारण या दोन्ही श्लोकांचा विषय एकच आहे, संबंध एकच आहे. त्यामुळे आपण या दोन्ही श्लोकांचा संबंध सुरुवातीला वाचूयात. येथवर भगवंतांनी आपल्या समग्र रूपाचे ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केली व त्याची प्रशंसा केली. आता ज्ञान विज्ञानाचे प्रकरण प्रारंभ करताना भगवंत प्रथमतः आपल्या अपरा व परा या प्रकृतींचे स्वरूप सांगत आहेत आणि पुढे येतात 4था आणि 5वा श्लोक. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. अर्थ बघूयात या दोन्ही श्लोकांचा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. माझी म्हणजे भगवंताची. भगवंत आता आपल्याला हे सांगतायत किंवा अर्जुनाला सांगतायत. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजेच अचेतन प्रकृती आहे आणि हे महाबाहो, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती असे समज. आता प्रश्न उत्तर बघूयात या 2 श्लोकांवरची. 4थ्या व 5व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. येथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश यांचा अर्थ काय समजावा? उत्तर. स्थूल भूतांना व शब्द इत्यादी 5 विषयांना कारणीभूत असणारी अशी जी सूक्ष्म पंचमहाभूते आहेत, ज्यांना सांख्य व योगशास्त्रात पंचतन्मात्रा असे म्हटले आहे, त्या 5 सूक्ष्म महाभूतांचे येथे पृथ्वी इत्यादी शब्दांनी वर्णन केले आहे. पुढचा प्रश्न. येथे मन, बुद्धी व अहंकार यांचा काय अर्थ घ्यावा? उत्तर. मन, बुद्धी व अहंकार हे तिन्ही अंतःकरणाचे भेद आहेत, म्हणून यांना समष्टी अंतःकरण असे समजावे. पुढचा प्रश्न. 13व्या अध्यायातील 5व्या श्लोकात अव्यक्त प्रकृतीचे कार्य भेद 23 असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार प्रकृती ही 23 भेदांमध्ये विभक्त आहे असे येथे सांगायला हवे होते. मग येथे ती फक्त 8 भेदांमध्ये विभक्त आहे असे का म्हटले आहे? उत्तर. शब्द इत्यादी 5 विषय हे सूक्ष्म अशा पंचमहाभूतांचे कार्य आहेत, तर 10 इंद्रिये ही अंतःकरणाचे कार्य आहेत, म्हणून त्या 15 भेदांचा या 8 भेदातच अंतर्भाव होतो. अशा प्रकारे ते 23 भेदांमध्ये व या प्रकारे ते 8 विभागात विभक्त आहेत असे म्हणणे ही एकच गोष्ट आहे. पुढचा प्रश्न. या प्रकृतीचे नाव अपरा असे कशासाठी ठेवले आहे? उत्तर. 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्या अव्यक्त मूल प्रकृतीची 23 कार्ये सांगितली आहेत, तिलाच येथे 8 भेदांमध्ये विभक्त असे म्हटले आहे. ही अपरा प्रकृती ज्ञेय व जड असल्यामुळे ज्ञाता असलेल्या चेतन जीवरूपी पराप्रकृतीपेक्षा ती पूर्णतः भिन्न व निकृष्ट आहे. हीच जगाची हेतुरूप आहे आणि तिच्याच द्वारे जीवाला बंधन येते, म्हणून हिचे नाव अपरा असे आहे. पुढचा प्रश्न. जीवरूपी चेतन तत्व हे तर पुल्लिंगी आहे, येथे प्रकृती या शब्दाद्वारे तिला स्त्रीलिंगी असे का सुचवले आहे? उत्तर. जीवात्म्यामध्ये वस्तुतः स्त्रीत्व, पुंसत्व किंवा नपुंसकत्व असा भेद नाही. हीच गोष्ट दाखवण्यासाठी एकाच चेतन तत्वाला कुठे पुल्लिंगी पुरुष व क्षेत्रज्ञ व कुठे नपुंसक अध्यात्म असे म्हटले आहे. त्यालाच इथे स्त्रीलिंगी शब्द वापरून पराप्रकृती असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. येथे जगत हा शब्द कशाचा वाचक आहे व ते जीवरूपी पराप्रकृतीद्वारे धारण केले जाते असे का म्हटले आहे? उत्तर. सर्व जीवांची शरीरे, इंद्रिय, प्राण व भोग्य वस्तू आणि भोगस्थानमय अशा या संपूर्ण व्यक्त प्रकृतीचे नाव जगत असे आहे.
असे जगतरूपी जड तत्व हे चेतन तत्वाने व्याप्त आहे, म्हणून त्यानेच याला धारण करून ठेवले आहे, कारण ते चेतन तत्व याच्यापेक्षा सर्व प्रकारे श्रेष्ठ व सूक्ष्म आहे. चेतन तत्वाच्या संयोगाविना या जगाची उत्पत्ती, विकास व धारणा होणे शक्य नाही, म्हणून असे म्हटलेले आहे. आणि पुढे येतो 6व्या श्लोकाचा संबंध. 6व्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी आपल्याला आठवण की थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमधून आणि ह्या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचं, आपल्या हिंदू धर्माचं, आपल्या वेदांचं, शास्त्रांचं, पुराणांचं आणि संस्कृत भाषेचं सखोल ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून हे व्हिडिओ बघत जा. यापूर्वीचे 44 व्हिडिओ ह्या उपक्रमामधले जर आपण बघितले नसतील तर आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ही आपल्या चॅनलवरील भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत जेवढे काही भाग होतील तेवढे सगळे सलग ऐकता येतील. या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, ही आपल्याला विनंती आहे. तसेच आपली दुसरी विनंती की आपला जो नवीन चॅनल आपण सुरू केलेला आहे, केदार पूजा प्रवास, जो आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे आणि त्याची लिंक मी देत आहे तुम्हाला. वरती आय बटन मध्ये सुद्धा त्याची लिंक येईल आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला त्या चॅनलची लिंक मिळेल. त्या चॅनलवरती आपण पर्यटनासाठी तो चॅनल चालू केलेला आहे, पण पर्यटनामध्ये सुद्धा आपला मुख्य जो फोकस आहे तो प्राचीन मंदिरांवरती, मंदिरांमधल्या नक्षीकामावरती आणि तीर्थक्षेत्रांवरती सध्या आपला फोकस आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्राचीन मंदिर आणि त्यातलं नक्षीकाम आणि त्यांचा इतिहास, महत्त्व सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर ह्या केदार पूजा प्रवास चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरचे सुद्धा व्हिडिओ बघा, ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग पुढच्या 6व्या श्लोकाकडे जाऊयात, जो संबंध आता आपल्याला समोर दिसतो आहे. परा व अपरा या प्रकृतींचे स्वरूप सांगून भगवंत आता सांगत आहेत की या दोन्ही प्रकृतीच चराचर संपूर्ण भूताचे कारण आहेत आणि मी या दोन्ही प्रकृतींच्या सह संपूर्ण जगताचे महाकारण आहे. आणि पुढे येतो 6वा श्लोक वाचूयात. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. अर्थ बघूयात. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूतमात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात सर्व जगांचे मूळ कारण मीच आहे. पहिला प्रश्न 6व्या श्लोकावरचा. येथे सर्वाणी या विशेषणासह भूतानी हे पद कशाचे द्योतक आहे? परा आणि अपरा या दोन्ही प्रकृती त्यांच्या योनी कशा आहेत? उत्तर. स्थावर व जंगम म्हणजे अचल व चल असे जितके म्हणून लहान मोठे सजीव प्राणी आहेत त्या सर्वांचे वाचक येथे भूतानी हे पद आहे. सर्व सजीव प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि वृद्धी या अपरा म्हणजे जड आणि परा चेतन या प्रकृतींच्या संयोगानेच होतात, म्हणून त्यांच्या उत्पत्तीला हीच दोन कारणे होत. हीच गोष्ट 13व्या अध्यायातील 26व्या श्लोकात क्षेत्र व क्षेत्रज्ञ या नावाने सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न. संपूर्ण जगत हे कशाचे वाचक आहे आणि भगवंतांनी स्वतःला त्याचे प्रभव व प्रलय असे म्हटले आहे, त्याचा आशय काय आहे? उत्तर. या जड, चेतस व चराचर संपूर्ण विश्वाचा वाचक जगत हा शब्द आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे भगवंतांकडून भगवंतांमध्येच होतात. आकाशामुळे ढग उत्पन्न होतात, ते आकाशात राहतात आणि आकाशातच विलीन होतात. आकाशच त्यांचे एकमात्र कारण व आधार आहे. त्याप्रमाणेच हे सर्व विश्व भगवंतांपासूनच उत्पन्न होते, भगवंतांमध्येच स्थित असते आणि भगवंतांमध्येच विलीन होते. भगवंतच याचे एकमात्र महान कारण आणि परम आधार होत. हीच गोष्ट 9व्या अध्यायातील 4, 5 व 6व्या श्लोकांमध्येही स्पष्ट केली आहे. भगवंत आकाशाप्रमाणे जड किंवा विकारी नाहीत, ही गोष्ट मात्र येथे लक्षात ठेवली पाहिजे. दृष्टांत हे तर फक्त समजावण्यासाठीच असतात. वस्तुतः भगवंताचे या जगताच्या रूपाने प्रकट होणे म्हणजे त्यांची लीलाच होय. आणि पुढे येतो 7व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे भगवंतच संपूर्ण विश्वाचे परम कारण व परमाधार आहेत. मग स्वाभाविकपणे हे विश्व भगवंतांचे स्वरूप आहे आणि त्यांनीच हे व्याप्त आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवंत आता 7व्या श्लोकामध्ये म्हणतात. मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. अर्थ बघूया. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे असे माझ्यातच ओवलेले आहे. पहिला प्रश्न 7व्या श्लोकावरचा. माझ्यापेक्षा भिन्न दुसरे कोणतेही परम कारण नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर.
याद्वारे असे दाखवले आहे की महाकाश हे ढगांचे कारण व आधार आहे आणि महाकाशाचे कार्य ढग हे महाकाशाचे स्वरूप आहे. वास्तविक ते ढग ही आपल्या कारणापेक्षा भिन्न वस्तू नव्हे. तद्वत परमात्माच या जगताचे कारण व आधार असल्यामुळे हे जगत सुद्धा त्याचेच स्वरूप होय, त्याच्यापेक्षा भिन्न दुसरी वस्तू नव्हे. म्हणून परा व अपरा प्रकृती सर्व भूतांचे कारण असूनही सर्वांचा परम कारण परमात्मा आहे, दुसरे कोणीही नाही. पुढचा प्रश्न, सुतामध्ये सुतांच्या मण्यांप्रमाणे हे जग भगवंतांमध्ये कसे गुंफलेले आहे? उत्तर, ज्याप्रमाणे सुताच्या धाग्यामध्ये त्याच सुतांच्या गाठी मारून व त्यांना मणी मानून माला बनवली जाते आणि ज्याप्रमाणे त्या दोरीमध्ये व गाठींच्या मण्यांमध्ये सर्वत्र केवळ सूतच व्याप्त असते, त्याचप्रमाणे हे संपूर्ण जगत भगवंतांमध्ये गुंफलेले आहे. याचा अर्थ असा की भगवंतच सर्वांमध्ये भरलेला आहे. आणि पुढे येतो 8व्या श्लोकाचा संबंध. सूत आणि सूताचे मणी यांच्या दृष्टांताने भगवंतांनी आपली सर्व रूपता व सर्व व्यापकता सिद्ध केली. आता भगवंत पुढील 4 श्लोकांमध्ये हेच चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी ज्यांच्यामुळे या विश्वाचे अस्तित्व आहे त्या मुख्य सर्व वस्तूंची नावे सांगत सार रूपाने ते सर्व स्वतःमुळेच भरलेले आहेत असे सांगत आहेत. आणि पुढे येतो 8वा श्लोक वाचूयात. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु. अर्थ बघूयात 8व्या श्लोकाचा. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्रसूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. पहिला प्रश्न, या श्लोकाचा भावार्थ काय? उत्तर, जे तत्व ज्याचा आधार असते आणि ते ज्यांच्यामध्ये व्याप्त असते तेच त्याचे जीवन व स्वरूप होय आणि त्यालाच सार असे म्हणतात. यानुसार भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जलाचे सार असलेले रस तत्व मी होय. चंद्रमा आणि सूर्य यांचे सार असलेले प्रकाश तत्व मीच होय. सर्व वेदांचे सार असलेले प्रणव तत्व म्हणजेच ओम तो मी होय. आकाशाचे सार असलेले शब्द तत्व मी होय आणि पुरुषांचे सार तत्व असलेले पौरुषत्व मीच होय. पुढे येतो 9वा श्लोक आता आपण वाचूयात. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अर्थ बघूयात 9व्या श्लोकाचा. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यांमधील तप आहे. प्रश्न उत्तर बघूयात. या 8व्या श्लोकाचे तात्पर्य काय आहे? उत्तर, मागील श्लोकानुसार येथे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये सार रूपाने आपली व्यापकता व आधारत्व दाखवित असे म्हणतात की पृथ्वीचे सार गंध तत्व, अग्नीचे सार तेज तत्व, सर्व भूतांचे सार जीवन तत्व आणि तपस्व्यांचे सार तप तत्व हेही मीच आहे. पुढचा प्रश्न, येथे गंधहा याच्याबरोबर पुण्यहा हे विशेषण वापरण्याचे कारण काय? उत्तर, यावरून असे दाखवले आहे की जेथे गंध या शब्दाने विषयरूपी गंध असा अर्थ नसून पृथ्वीचे कारणरूप असा गंध म्हणजे तन्मात्र हे आहे. अशाच प्रकारचे रस आणि शब्द यांच्या बाबतीतही समजावे. पुढचा प्रश्न, सर्वभूत हा शब्द कशाचा वाचक आहे आणि जीवन हा या शब्दाचा आशय काय? उत्तर, सर्वभूत हा शब्द चराचर सजीव प्राण्यांचा वाचक आहे आणि जीवन तत्व हे त्या प्राणशक्तीचे नाव आहे की जिच्यामुळे सर्व सजीव प्राणी सचेतन आहेत व जिच्या प्रभावामुळे ते निर्जीव पदार्थांच्या पेक्षा वेगळे आहेत. आणि पुढे येतो 10वा श्लोक आता आपण वाचूयात. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम. अर्थ बघूयात. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमंतांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. पहिला प्रश्न, येथे सनातन बीज असे कशास म्हटले आहे आणि भगवंतांनी ते आपले स्वरूप असल्याचे का सांगितले आहे? उत्तर, जे नेहमी असते व कधी नष्ट होत नाही त्याला सनातन असे म्हणतात. सर्व चराचर भूत प्राण्यांचा परम आधार भगवंतच होत व त्यांच्यापासूनच सर्वांची उत्पत्ती होते, म्हणून तेच सर्वांचे सनातन बीज होत असे म्हटले आहे. 9व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात यालाच अविनाशी बीज व 10व्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात सर्व भूतांचे बीज असे म्हटले आहे.
पुढचा प्रश्न, बुद्धिवंतांची बुद्धी आणि तेजस्वी लोकांचे तेज मी आहे या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, सर्व पदार्थांचा निश्चय करणारी आणि मन इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांचे संचालन करणारी अशी अंतःकरणातील जी परिशुद्ध बोधमय अशी शक्ती आहे तिला बुद्धी असे म्हणतात. ज्याच्यामध्ये ती बुद्धी अधिक असते त्याला बुद्धिमान असे म्हणतात. ही बुद्धी शक्ती भगवंतांच्या अपरा प्रकृतीचाच अंश आहे. म्हणून भगवंत म्हणतात, बुद्धिवंतांचे सार असलेले बुद्धितत्व मीच आहे. अशा प्रकारे सर्व लोकांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या विशेष शक्तीचे नाव तेज आहे. हे तेजस तत्व ज्याच्यामध्ये विशेष असते त्याला तेजस्वी असे म्हणतात. ते तेज सुद्धा भगवंतांच्या अपरा प्रकृतीचाच एक अंश आहे. म्हणून भगवंतांनी हे दोन्ही आपले स्वरूप असल्याचे सांगितले आहे. पुढे येतो 11वा श्लोक. 11वा श्लोक आपण वाचूयात. मी श्लोक वाचताना तुम्हाला दुसऱ्या पुस्तकातले दाखवतोय. तिथे शब्द जरा तोडून आणि वेगळ्या रंगांमध्ये करून दिलेले आहेत. वाचायला सोपं जावं. भगवद्गीता आपल्यासारखे पहिल्यांदाच वाचणारे किंवा अभ्यासणारे जे भगवद्गीतेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सोयीसाठी ते पुस्तक सरल गीता नावाचं एक गीता प्रेस गोरखपूरचंच दुसरं पुस्तक आहे. त्या पुस्तकातले मी श्लोक तुम्हाला दाखवत आहे प्रत्यक्ष श्लोक वाचताना. आणि अर्थ आणि प्रश्न उत्तर आपण या पुस्तकातून वाचत आहोत. त्या पुस्तकावर जाऊयात आता. बलम बलवताम चाहम कामरागविवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. अर्थ बघूयात. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम मीच आहे. पहिला प्रश्न या श्लोकावरचा. या श्लोकाचा भावार्थ काय आहे? उत्तर, ज्या बलामध्ये कामना, राग, अहंकार व क्रोधादी यांचा संयोग आहे ते असुर बल होय. त्या बलाचे वर्णन आसुरी संपत्तीमध्ये केलेले आहे व त्याचा त्याग करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे धर्माला विरुद्ध असणारा काम हा सुद्धा असुरी संपदेचा मुख्य गुण असल्यामुळे तो सर्व अनर्थांचे मूळ, नरकाचे द्वार आणि त्याज्य होय. काम, रागयुक्त बल आणि धर्माच्या विरुद्ध असणारा काम यांच्यापेक्षा वेगळे असे विशुद्ध बल व विशुद्ध काम हेच ग्राह्य होत. भगवंत भरतर्षभ असे संबोधित करून असा संकेत देत आहेत की तू भरतवंशांमध्ये श्रेष्ठ आहेस. म्हणजे अर्जुनाला म्हणतायत, तू भरतवंशांमध्ये श्रेष्ठ आहेस. तुझ्यामध्ये हे आसुरी बल नाही व तो अधर्ममूलक व दूषित काम ही नाही. तुझ्यामध्ये कामना आणि आसक्ती यांनी रहित असे शुद्ध बल आहे आणि धर्माला विरुद्ध नसणारा असा विशुद्ध काम आहे. बलवानांचे असे शुद्ध बल तत्व व भूत, प्राण्यांचे ते विशुद्ध काम तत्व मीच होय. पुढे येतो 12व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे मुख्य वस्तूंमध्ये साररूपाने आपली व्यापकता आहे असे सांगत भगवंतांनी एक प्रकारांतराने सर्व जगतात आपली सर्व व्यापकता व सर्व स्वरूपता असल्याचे सिद्ध केले आहे. आता ते स्वतः आपणच त्रिगुणमय जगताचे मूल कारण असल्याचे सांगून या प्रसंगाचा उपसंहार करत आहेत. म्हणजे हे उपसंहार म्हणजे तो विषय संपवणे याला उपसंहार म्हणतात. तो आता 12व्या श्लोकात करतायत. 12वा श्लोक वाचूयात आपण. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धी नत्वहं तेषु ते मयी. अर्थ बघूयात 12व्या श्लोकाचा आणि थांबूयात या भागामध्ये. आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. प्रश्न बघूयात. प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न, सात्विक, राजस आणि तामस हे भाव कशाचे वाचक आहेत व त्या सर्वांना भगवंतांपासूनच होणारे समजणे म्हणजे काय? उत्तर, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रियांचे विषय, तन्मात्र, महाभूते हे सर्व गुण, अवगुण आणि कर्म इत्यादी जे भाव आहेत ते सर्व सात्विक, राजस व तामस या भावांच्या अंतर्गत आहेत. या सर्व पदार्थांचा विकास व विस्तार भगवंतांच्या अपरा प्रकृतीमुळे होतो आणि ती प्रकृती भगवंतांची आहे. ती भगवंतांपेक्षा भिन्न नाही. त्यांच्या लीला संकेताने प्रकृतीच्या द्वारेच सर्वांचे सृजन, विस्तार व उपसंहार होत असतो. अशा प्रकारे जाणून घेणे म्हणजेच ते सर्व भाव भगवंतांपासून होणारे आहेत असे समजणे होय. पुढचा प्रश्न, वरील सर्व त्रिगुणमय भाव जर भगवंतांमुळेच असतात तर मग ते माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाहीत या म्हणण्याचा अर्थ काय आहे? सुंदर प्रश्न आहे आणि सुंदर उत्तर त्याचं वाचूयात. आकाशात उत्पन्न होणाऱ्या ढगांचे कारण आणि आधार आकाश आहे, परंतु आकाश त्यांच्यापासून
पूर्णपणे अलिप्त आहे. ढग आकाशात नेहमी नसतात व अनित्य असल्यामुळे वस्तुतः त्यांची स्थिती सत्ता सुद्धा नाही. पण ढग नसतानाही आकाश नेहमी असते. जेथे ढग नाहीत तेथेही आकाश तर आहेच. ते ढगांचे आश्रित नाही. वस्तुतः ढग सुद्धा आकाशापेक्षा भिन्न नाहीत. ते त्याच्यातच व त्याच्यापासूनच उत्पन्न होतात. म्हणून ढगांची भिन्न अशी सत्ता खरोखर नसल्यामुळे आकाश कोणत्याही काळी ढगांमध्ये नाही व ते नेहमी स्वतःमध्ये स्थित आहे. अशाच प्रकारे भगवंत हे सुद्धा समस्त त्रिगुणमय भावांचे कारण व आधार आहेत. तथापि वास्तविक ते गुण भगवंतांमध्ये नाहीत व भगवंत त्यांच्यामध्ये नाहीत. भगवंत पूर्णपणे आणि नेहमी गुणातीत आहेत व नित्य स्वतःमध्ये स्थित आहेत. म्हणून ते भगवंत म्हणतात, त्यांच्यामध्येही मी नाही व माझ्यात ते नाहीत. याचे स्पष्टीकरण 9व्या अध्यायाच्या 4थ्या व 5व्या श्लोकांमध्ये पुढे येणार आहे. आणि पुढे येतो 13वा श्लोक आणि 13व्या श्लोकाचा संबंध. परंतु आपल्या भागाची वेळ झालेली आहे, त्यामुळे ह्या 45व्या भागाची इतिश्री आपण इथेच करत आहोत. आपल्याला नेहमीची विनंती की जर हा आपला भगवद्गीता जीवनामध्ये पहिल्यांदा अध्ययन करण्याचा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. एक छोटीशी कॉमेंट करा. तुम्ही जेवढे लाईक आणि कॉमेंट जास्तीत जास्त ह्या व्हिडिओंना द्याल तेवढे जास्तीत जास्त हे भगवद्गीतेचे ज्ञान आपल्या मराठी बांधवांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुमचे लाईक आणि कॉमेंट्स मला खूप मदत करणार आहेत. आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला आपण जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब किंवा फॉलो करा. तसेच आपला जो दुसरा चॅनल आहे प्राचीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्र दाखवणारा आपला पर्यटन विषयक चॅनल केदार पूजा प्रवास, त्याही चॅनलला याच चॅनलप्रमाणे समर्थन करा आणि मदत करा ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग पुढच्या 46व्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योगाच्या 13व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.